संपूर्ण राज्याचं लक्ष माळशिरसमधल्या मार्कडवाडीकडे असले आहे, कारण उद्या फेर मतदान घेणार आहेत ते मतपत्रिकेवर असं त्यांनी जाहीर केलं आहे। मात्र प्रशासनाने काय गावातल्या लोकांना नोटीस काढल्या आहेत आणि ही जी प्रक्रिया आहे ती कायदेशीर नाही असं म्हणलं आहे। त्यामुळे संपूर्ण फौजपाटा या मार्कडवाडीमध्ये आलेला आहे। मात्र ग्रामस्थ ठाम आहेत, या फेर मतमोजणीला मतदानावर ते ठाम आहेत आणि उद्या मतदान होणार आहे, बॅलेट पेपरवर मतपत्रिकेवर होणार आहे। आपल्यासोबत सरपंच आहेत, काय सांगाल उद्या काय असणार आहे? खरंच मतदान होणार आहे? काय तयारी केलेली आहे? कशा पद्धतीने असणार आहे? आम्ही संपूर्ण तयारी केलेली आहे। गावस्वरूपी आम्ही स्वखर्चातून वर्गण गावोगाव आमच्या गावात प्रत्येकाने अशी वर्गण गोळा केलेली आहे, त्याप्रमाणे आम्ही बॅलेट पेपरवर मतदान घेणारच आहे असा मी निश्चितपणे ठाम ठरलेला आहे। त्या हिशोबाने आमचे सगळं नियोजन चालू आहे। किती मतदान असणार आहे? किती वेळ लागेल मतदानाला? मतदान सकाळी 8 ते 4 असा वेळ दिलेला आहे मी, आणि नंतर 5च्या दरम्यान आम्ही त्याचा निकाल बी घोषित करणार आहे। काय खरं त्याच्या मागचं कारण आहे? तुम्हाला काय खटकलं या सगळ्या निकालामध्ये? निश्चितपणे आमचे गाव गेले 30 वर्षापासून चेअरमन साहेबाच्या आमदार साहेबाच्या पाठीशी आहे। अधिक त्याच्यामध्ये मोहिते पाटील गट आणि चेअरमन साहेब गट आमदार साहेब गट हे दोन्ही गट एकत्र आल्यामुळे आमच्या गावची ताकद अजून जास्त वाढलेली होती असा आमचा सगळ्यांचा समज होता, पण तो उलट झालेला। त्यामुळे आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी मिळून ठरवलं की आपण निश्चितपणानं बॅलेट पेपरवर मतदान आपण गावस्वरूपी कुठली प्रशासकीय मदत असो नसो पण मीडिया आणि पत्रकारांच्या सहकार्याने आपण मतदान प्रक्रिया उद्या पार पाडणार आहे 100%। नूतन आमदार आहेत, विजय झाला आहे तरीसुद्धा ही गोष्ट होती आहे, काय त्याच्या मागचं कारण आहे? काय सिद्ध होणार आहे आणि यात? नाही, नक्कीच मी निवडून आलेलो आहे, परंतु तालुक्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये 91 गावं आहेत। ह्या प्रत्येक गावामध्ये एक असंतोषाचा भडका उडालेला आहे की आम्ही मतं टाकली आणि ही मतं गेली कुठं? असं कधी घडलं नव्हतं। माझा गेल्या 5 वर्षापूर्वी 2000 मतांनी पराभव झाला होता, तरीसुद्धा लोकांमध्ये असा आक्रोश नव्हता। मी आता 13,000 मतांनी निवडून आलो आहे, तरी लोकांचा एवढा भयानक आक्रोश या ठिकाणी झालेला आहे की मार्कडवाडीसारखी अशी कितीतरी गावं आहेत ज्यांनी 80%च्या वरती मतदान केलं आणि तरीसुद्धा पेटीमध्ये किंवा त्या EVM मशीनमध्ये ते निघालं नाही। मग लोकांना ह्यांना वाटतं की आम्ही टाकलेलं मत गेलं कुठं? मग आम्ही तर टॅली करतो आणि आम्हाला ते टॅली करून बघायचं आहे। त्यासाठी आम्ही बॅलेट पेपर काय फार मोठा खर्च नाही, 25-25 हजार रुपयाचा खर्च होईल। यापेक्षा तरी इथं आयताच सप्ताह बसलेला ज्ञानेश्वर माऊलीचा त्याचा मंडप आयताच आहे आणि त्या मंडपामध्ये आम्ही मतदान या ठिकाणी घेऊ। लाट होती असं म्हटलं जात आहे, तुम्हीसुद्धा एक वेळ असं मान्य केलं होतं की लाडकी बहिणीमुळं वगैरे करंट होता, मात्र आता काय झालं आहे असं? नाही, मी नक्कीच सांगतो, लोकसभेला त्यांना 64,000 एवढी मतं पडली होती, पण त्यातली पश्चिम भागामध्ये 21,000 मतदान कमी झालं आणि पूर्व भागामध्ये त्यांना 9,000 मतदान वाढलं। त्यामुळे त्यांचे मतदान हे 54,000वरती येऊन थांबलं। आमचं मत असं आहे की 54,000ला 54,000 हे आमचं वोटिंग त्यांनी शिफ्ट केलं आणि त्यामुळं त्या ठिकाणी ही अशा पद्धतीचं मतदानाची जर चोरी होत असेल तर त्याची पडताळणी हे गाव करतं आहे, त्या गावाच्या पाठीशी ठामपणानं उभा राहू। हे ज्या पद्धतीने इथं असं मतदान होणार आहे त्याचा सगळीकडे त्याचा परिणाम होणार आहे, पूर्ण राज्यामध्ये त्याचा निकाल पूर्ण राज्याच्या निकालावर परिणाम होऊ शकतो? नाही, आता काय निकाल देतं आहे गाव माहिती नाही। उद्या जर समजा जसं मतदान केलं होतं तसंच मतदान आलं, पेटीमध्ये निघाले, त्याही पद्धतीने निघालं तरी ते स्वीकारलं जाईल, त्याचं राज्यालाही कळेल, जगालाही कळेल आणि देशालाही कळेल। त्यामुळं उद्या निकाल काय येतो आहे त्याच्यावरती ही पुढची प्रक्रिया ठरेल। प्रशासन आलेलं आहे, पूर्ण गावामध्ये पोलीस बंदोबस्त आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की ही प्रक्रिया कायदेशीर नसली तरीही गावकरी मात्र ठाम आहेत आणि उद्या मतदान होणार आहे आणि त्या मतदानावर नक्की काय त्याचा निर्णय येतो आहे त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असणार आहेत। वीरेंद्र सिंह, उत्पाद, न्यूज 18 लोकमत, माळशिरस।